गुरुचरित्र पारायणाचा एक आठवडा कसा गेला? हाय, हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. माझं नाव आहे रुचा आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे की मी हे पारायण कधी सुरू केले. तर हे 28 तारखेपासून सुरू झाले होते आणि आज त्याचा शेवटचा दिवस कालच झाला होता, पण आज उद्यापन होतं पूजेचं. त्याच्यामुळे आज इथे मी नैवेद्य केला होता. नैवेद्यात साधं सरळ थोडंसंच आणायला सांगितलं होतं, कारण केंद्रामध्ये ऑलरेडी जेवण असतं, महाप्रसाद असतो आणि त्याच्यामुळे मग हे सगळं जेवण पण आम्हालाच जेवावं लागतं. जो काही मी प्रसाद घरातून घेऊन जाईल तो. त्याच्यामुळे थोडंसंच आणायचं होतं, कारण तिथलं पण जेवण जेवायचं होतं. त्याच्यामुळे ते मी फटाफट चपाती भाजी करून घेतली, आलूच्या वड्या करून घेतल्या आणि मस्तपैकी शेवयाची खीर केली होती. हे सगळं झाल्यानंतर मी माझं आवरून घेतलं, युगांचं आवरून घेतलं आणि आम्ही दोघे पण निघालो. त्याला मला स्कूलला ड्रॉप करायचं होतं आणि तिथून पुढे मी आणि एक व्हिडिओच्या स्टार्टिंगला ज्या काकू होत्या, त्या आम्ही दोघीजणी एकत्र पारायणाला बसलो होतो. तर आमच्या दोघींना मंदिरात जायचं होतं. सो मी इथं लवकर आवरून घेतलं. युगांचं खूप नाटकं असतात स्कूलला जाईपर्यंत, त्याच्यामुळे थोडासा लेट होतो. पण मी वेळेत केंद्रात पोहोचले आणि इथे तुम्ही बघू शकता ऑलरेडी सगळे आले होते आणि इतकं सुंदर सजवलं होतं. खूप छान वाटत होतं आणि आज इतके सगळ्या लोकांना इतकं सगळं देवाचं करताना बघून मला पण खूप छान वाटतं आणि आणखीन मोटिवेशन मिळतं, की आणखीन आपण देवाचं करत राहावं आणि ह्याच्यामुळे जे आपल्याला मनातून शांती भेटते ती वेगळीच असते. तर इथं मस्तपैकी जेवण केलं आणि असं माझं पारायणाचं उद्यापन झालं. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.